जे माझ्या घरात येणारं पाणी, माझ्या दारातनं उचलला जाणारा कचरा, माझ्या मुलाची शाळेची फी, तुझ्या कॉलेजची फी, तुला मिळणारा पगार, तुझं होणारं सेव्हिंग, तुझ्या वडिलांचा पेन्शन प्लॅन, ह्या सगळ्या गोष्टींवर परिणाम करतं ते राजकारण. इलेक्शनच्या आधी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी दाखवता, पण इलेक्शन झाल्यावर लिटरली फक्त एक 50-60 लोकांनाच त्या गोष्टी मिळतात, बाकीच्या जनतेला त्या गोष्टी मिळतच नाहीये. गावातल्या पण आईकडे आता मोबाईल असतो, त्यात म्हणजे काही आया तर इन्फ्लुएन्सर पण बनलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे माहितीचा ऍक्सेस हा महिलांना शेवटच्या व्यक्तीपर्यंत वाढलेला आहे. तर आपल्याला विषयांवर काम करायला लागेल. त्यामुळे पाणी, शेती, महिला आरोग्य, कौटुंबिक आरोग्य अशा वेगवेगळ्या विषयांवर महाराष्ट्रभरातनं काम करून काही मुली पुढे येण्याचा प्रयत्न करताय. सोशल मीडियातनं सिंपती फक्त बायांनाच मिळते का, पुरुषांना पण मिळते की? तर राजकीय नेता म्हणून ह्या प्रत्येक माध्यमाचं महत्व आणि या माध्यमातनं मला काय द्यायचंय, काय दाखवायचंय, याच्या माझ्या प्रायोरिटी मला ठरवता आल्या पाहिजे किंवा त्याचं नियोजन मला करता आलं पाहिजे. तर याच्यावर राजकारणी बोलतात तरी आहेत का? आणि ते बोलत नसतील तर आपण मतदारांनी असं हलवून त्यांना जाग करून त्यांना त्याच्यावर काम करायला, बोलतं करायला सांगायला लागेल. जेव्हा असे शिंदे आणि अजित पवारांसारखे लोक किंवा पक्षाच्या वाटाघाटी अशा जेव्हा चर्चा होतात तर तिथे सगळे बसलेले पुरुष दिसतात, तिथे महिला का बसून वाटाघाटी करत नाही? मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुणे जी माहिती सांगत नाही ती माहिती गोळाबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार, मी ऋषिकेश. पुन्हा एकदा तुमचं गोळाबेज पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीच्या पहिल्या 2 भागांना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देताय. त्याच उमेदीवर नवीन पॉडकास्टचा एपिसोड तुमच्या समोर घेऊन येतो. हा या सिरीजचा सगळ्यात शेवटचा एपिसोड असणार आहे. या एपिसोडला तुम्ही असंच प्रेम द्याल नक्कीच. आजचा विषय थोडासा खर्च ट्रिकी आहे किंवा आपण थोडासा वेगळा आहे असं म्हणूयात. आपण आतापर्यंत फॅशन, बिझनेस किंवा सोशल मीडिया, ब्रँड या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली आहे. पण खरं तर महिला आणि राजकीय हस्तक्षेप किंवा महिला आणि राजकारण या गोष्टींवर आपण कधीच बोललो नाही किंवा जनरली बोललं जात नाही. पॉलिटिकल व्यक्ती किंवा पॉलिटिकल लीडर्स हे लोक फक्त या विषयावर बोलतात. पण ॲज अ थर्ड पर्सन किंवा ॲज अ ऑडियन्स म्हणून किंवा ॲज अ एक सामाजिक नागरिक म्हणून या विषयाकडे कसं पाहिलं पाहिजे किंवा या विषयामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत एक नागरिक म्हणून, तर हे जाणून घेणार आहोत आज आपण शीतल पवार मॅमकडून. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे गोळाबेजमध्ये. जसं आज इंट्रोडक्शन मध्ये मी बोलताना बोललो की आम्हाला या विषयावर थोडंसं जाणून घ्यायचं, कारण आम्हाला माहिती आहे तुमचा थोडासा पॉलिटिकल अजेंडा किंवा टच खूप चांगला आहे. तर आज आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की पूर्ण राजकीय क्षेत्राशी आणि महिलांचं एक कनेक्शन कसं आहे किंवा मीडिया आणि राजकीय क्षेत्र यांचंही कनेक्शन कसं आहे. छान आहे. छान आहे. सी, पॉलिटिक्स हा आपल्या जगण्याचा, रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आणि दुर्दैवाने आपण सगळे त्याच्याकडे फक्त मनोरंजन ह्या अँगलने खूप बघायला लागलोय. पण तसं नाहीये. म्हणजे माझ्या घरात येणारं पाणी, माझ्या दारातनं उचलला जाणारा कचरा, माझ्या मुलाची शाळेची फी, तुझ्या कॉलेजची फी, तुला मिळणारा पगार, तुझं होणारं सेव्हिंग, तुझ्या वडिलांचा पेन्शन प्लॅन, ह्या सगळ्या गोष्टींवर परिणाम करतं ते राजकारण. कारण हे राजकारणी आपलं धोरण ठरवतात. आणि जर एवढा ह्या धोरणांचा, राजकारणाचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्या राजकारणाकडे फक्त एक महिला घटक किंवा समाज घटक म्हणून फक्त मनोरंजन किंवा मीडिया म्हणून फक्त ब्रेकिंग न्यूज अशा संकुचित नजरेनं न बघता राजकारणाकडे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामाकडे आपण खूप जागरूकपणे पाहायला पाहिजे असं माझं मत. सध्याच्या काळामध्ये एक राजकीय लोकांवर मीडियाचा एक वेगळा प्रभाव जाणवतो, बरोबर? आणि त्या प्रभावाखाली म्हणजे मीडिया म्हणा किंवा इन्फ्लुएन्सर म्हणा किंवा राजकीय नेते पण वाहवत जातात असं दिसतं कुठेतरी. म्हणजे ओके, हे ब्रेकिंग आहे, हे चाललंय. आता तिकडे पण एक वेगळा ट्रेंड असतो की इकडे पण हे ट्रेंडिंग आहे, मग कोणाला तरी ब्लेम करणं म्हणा किंवा कोणाचा तरी पाय खेचणं म्हणा, असं चालू आहे. आता काय ना, म्हणजे मीडियाचे टप्पे जेव्हा डिजिटल मीडियम एवढं नव्हतंच त्या काळातलं राजकारण आणि त्या काळातल्या उपलब्ध माध्यमांची आणि राजकारण्यांची भूमिका, त्यांचं रिलेशन खूप वेगळं होतं. डिजिटल मीडियम इंट्रोड्यूस झाल्यानंतर इच वन ऑफ अस इज ऑलमोस्ट लाईव्ह. प्रत्येक क्षणाला आपली घडामोडी लाईव्ह आहे. आणि तुम्ही सामाजिक जीवनात असाल तर म्हणजे तुम्ही हे गृहीतच धरलं पाहिजे की यू आर बिंग वॉच कंटिन्युअसली. त्यामुळे आत्ताच्या बदललेल्या ह्या माध्यमांकडे आणि जगाकडे त्याला पूरक असण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे, मला वाटतं की हे सगळं जे घडतंय हा त्याचा भाग म्हणून घडतं. मग आता डिजिटल माध्यमांमुळे काय झालंय की जे काही ट्रेडिशनल मीडियम्स आहेत त्यांना पण एक स्पीड मिळालाय. म्हणजे मी दिवसाला संस्था म्हणून 1000 बातम्या जनरेट करत असेल, म्हणजे 2च बातम्यांना स्पाइक मिळतो. आणि मग असं परसेप्शन तयार होत जातं की एव्हरीबडी इज आफ्टर दोज 2 नरेटिव्हज और 2 कंटेंट एलिमेंट्स ओनली. पण ते वास्तव आहे का? आणि ते वास्तव नसेल
तर मग त्याच्या आहारी आपण किती जायचंय. मग परत मी जो पहिला मुद्दा मांडला की एखाद्या क्षणापुरतं त्या घटनेचं महत्व असतं आणि ती बातमी संपली की ते संपून जातं, किंवा तो चर्चेचा मुद्दा संपला की ते संपून जातं. पण हे सगळं संपलं म्हणून आपण मगाशी जे सगळे आपल्या आयुष्यावर परिणामाचे मुद्दे बोललो ते बदलणार आहेत का? नक्कीच नाही. आणि मग ते बदलणार नाहीये तर राजकारणाकडे, राजकारण्यांकडे, राजकीय घटनांकडे आपण फक्त एखाद्या हॅशटॅग किंवा एखाद्या ट्रेंड म्हणून का बघतोय? आपण असा का नाही विचार करत की उद्या महाराष्ट्रामध्ये अ, ब, क पक्षाचं सरकार आलं, अ, ब, क रचनेचं सरकार आलं, म्हणजे युती, आघाडी असं आलं, तर माझ्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे? माझ्या कुठल्या गोष्टी बऱ्या असणार आहेत? त्यांचा अजेंडा काय आहे? डेव्हलपमेंट वगैरे तर काही पॉलिटिक्स होतच नाही, म्हणजे उगाच आयडियलिस्टिक बोलण्यात काही पॉईंट नाहीये. पण किमान आपण एक सुरुवात तरी केली पाहिजे, म्हणजे ही जागरूकता किमान, कारण यंग वोटर्स, न्यू वोटर्स, फर्स्ट टाइम वोटर्स हा एवढे प्रॉमिनंटली बघितले जातात. महिला मतदारांचा कल खूप महत्वाचा असतो, पण मग महिला राजकारणाकडे कसं बघतायत, त्या कसा विचार करतायत, तरुणांवर हा खूप इन्फ्लुएन्स आहे या डिजिटल मीडियमचा, ते कसे भारावून जात आहेत. म्हणजे फक्त एखाद्या नेत्याचे रील्स खूप भारी असतात म्हणून तुम्ही त्याच्या मागे जाणार आहात का? त्याचं आकलन काय, तो निर्णय काय घेतो, कुठल्या प्रकल्पांना, म्हणजे उदाहरणार्थ की एखादा नेता सोशल मीडियावर खूप भारी आहे आणि तो फक्त पुतळेच उभारण्यावर भर देत असेल तर तुमच्या दारात रस्ते कधी होणार आहे? इतका बेसिक प्रश्न तर तुम्ही विचारला पाहिजे ना स्वतःला. जसं तुम्ही हे बेसिक प्रश्नांकडे येताय तसं मला एक अजून विचारायला आवडेल की ह्या सगळ्या बेसिक प्रश्नांकडे येताना एक तरुण म्हणून किंवा एक मतदार म्हणून मी काय बघितलं पाहिजे? कारण आजकाल असंच होतं ना, इलेक्शनच्या आधी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी दाखवता, पण इलेक्शन झाल्यावर लिटरली फक्त एक 50-60 लोकांनाच त्या गोष्टी मिळतात, बाकीच्या जनतेला त्या गोष्टी मिळतच नाहीये. मग एक जर मी मतदान करायला इच्छुक आहे तर मी मतदान करण्यासाठी पहिले कुठल्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत? कारण त्या काळात तर सगळ्यांचीच पांढरी बाजू दिसते, काळी बाजू कोणालाच दिसत नाहीये, किंवा बॅक ऑफ द पडदा काय चालू हे कोणालाच माहित नसतं. मग मी इतका कन्फ्युज असतो की मला कळतच नाही की कोणाला वोट करायचं. अरे हा पण छान करतो, तो पण छान करतो, त्याचा तर खूपच भारी अजेंडा आहे. मग काय? ह्या प्रश्नाचं उत्तर आता या क्षणी ब्रह्मदेवालाही माहिती नाहीये. पण मतदार म्हणून आपण ते प्रचाराचे जे शेवटचे दिवस असतात ना, त्या काळामध्ये इतकं बंबार्डिंग होत असतं वेगवेगळ्या नरेटिव्हचं, प्रचाराचं, आणि तो निवडणूक प्रक्रियेचा, लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे ते गैर आहे असं म्हणणं चुकीचं आहे, कारण ते आपले उमेदवार आहेत, ते त्यांची बाजू आपल्याला सांगतात. मला वाटतं की अशा वेळी आपण मतदार म्हणून सगळ्यात आधी आपल्या प्रायोरिटीज ठरवणं. उदाहरणार्थ आमची सोसायटी आहे वाकड भागामध्ये, तर मला आमच्या सोसायटीच्या प्रायोरिटीज काय आहेत, म्हणजे आमच्या सोसायटीचा एज ग्रुप, समजा माझ्या वयाची किंवा माझ्याहून थोडी मोठी माणसं, कुटुंब तिथे राहतात वयाची, प्रत्येकाला मुलं आहेत, मुलं शाळेत जातात, चांगलं शिक्षण, मुलांना अम्युनिटी स्पेस, गार्डन, खेळायला उद्यानं, आमचे लेजर टाइम स्पेंड करायला, आम्हाला व्यायामाला जागा, समजा ही सोसायटी म्हणून आमची प्रायोरिटी असेल, तर आपण त्या भागात राहत असताना आपल्यामध्ये एवढा सभोवतालाबद्दलचा अवेअरनेस तर असतोच की ह्या गोष्टी सातत्याने कोण मांडतंय, ह्या गोष्टींवर सातत्याने कोण काम करतंय, ह्या गोष्टी पुढे कोण नेतंय. कधी कधी काय असतं की म्हणजे उदाहरणार्थ की एखादं गार्डन माझ्या भागात होणार असेल, त्याच्यावर कुणीतरी काम करतं, सत्ता बदलते आणि तिथे आयत्या वेळी वेगळ्या नेत्याची पाठी लागते. पण सातत्याने आपण एक कम्युनिटी म्हणून एकमेकांसाठीचा अवेअरनेस क्रिएट करत राहिलो तर आपल्याला वास्तवाची जाणीव असते की कोण काम करतंय, कोण काम करत नाही. प्लस शहरी भागामध्ये आणि इव्हन ग्रामीण भागामध्ये हे शक्य आहे की ज्याच्यामध्ये जनसभा वगैरे असे मुद्दे मांडले गेले की तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा, तुम्ही तुमच्या इच्छुक लोकप्रतिनिधींशी संवाद साधा की त्यांना काय वाटतंय ते. कारण म्हणजे मी ऋषिकेशला भेटल्यानंतर मला ऋषिकेश व्यक्ती म्हणून कळतो, किंवा त्याला शीतल कशी हे कळतं. तर मला वाटतं की राजकारणी पण ही माणसं आहेत. उगाच एलियन असलेल्या राजकारणाला किंवा सोशल मीडियावरूनच मला दिसणाऱ्या राजकारणाबद्दल बरं वाईट मत बनवण्यापेक्षा आपण एक समाज म्हणून कधीतरी एक मंच, व्यासपीठ का नाही तयार करत की जिथे आपण ह्या लोकांना बोलवणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मला वाटतं की माध्यमांच्या बदलत्या रूपाने संवादाचं एक खूप नवा आयाम आपल्याला ओपन करून दिलेलं आहे आणि यातनं तो संवाद वाढवला पाहिजे. आणि एखाद्याच मुद्द्यावर आपलं मत बनवून किंवा ते मत तिथेच फ्रीज करून ठेवण्यापेक्षा ही संवादाची प्रक्रिया जर निरंतर आपल्याला सुरू ठेवता आली तर वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं मत हे आपल्याला नेहमी कळत राहील आणि एक प्रगल्भ लोकशाहीच्या दिशेने आपण जाऊ शकू असं वाटतं. आणि तरुणांनी यात नक्कीच पुढाकार घ्यायला पाहिजे. मला तोच विचारायचं होतं की तरुणांनी आणि प्लस महिलांनी यात किती सहभाग घेतला पाहिजे. कारण प्रत्येक घरामध्ये असं असतं ना, वोट करायचंय, ओके, मग बाबांचं जर चालत आलेला आहे पिढीजात, जनरली तो होतो आणि थोडाफार चेंज होतो ज्यावेळेस ते स्वतःहून बाहेर पडतात, कमवायला लागतात ते.
मग त्या गोष्टीकडे कसं बघायला जातं. आणि महिलांच्या बाबतीत तर बऱ्याचदा असं होतं की नाही, मिस्टर म्हणतात किंवा नवरोबा म्हणतात, त्यांना सोड दिलं जातं. मग तो किती योग्य आहे, आपल्यासाठी काय करतो हे बघितलं जातं. मला वाटतं की म्हणजे विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या काळी काय होतं की महिला घराच्या बाहेरच पडायच्या नाही. माध्यमांचा, माहितीचा, नरेटिव्ह नाही म्हणणार पण बातम्यांचा, एकूणच माहितीचा ओघ हा खूप कमी होता, त्यांच्यापर्यंत येत नव्हता. त्यावेळेस त्यांचं मत ठरवण्यावर घरातल्या कर्त्या पुरुषाचं किंवा मुलांचा प्रभाव असणं स्वाभाविक होतं. तो अजूनही, म्हणजे कदाचित तुझ्या माझ्या आईच्या पिढीवर पण तो प्रभाव आता आहे, तो गेलेला नाहीये. पण जसजसं महिला या सार्वजनिक जीवनामध्ये मोकळेपणे काम करू लागल्या आहेत, शहरी भागात 100% त्यांचा वावर वाढलाय. गावातल्या पण आईकडे आता मोबाईल असतो, त्यात म्हणजे काही आया तर इन्फ्लुएन्सर पण बनलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे माहितीचा ऍक्सेस हा महिलांना शेवटच्या व्यक्तीपर्यंत वाढलेला आहे. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की गरजेची जाणीव नाही जेवढी बाईला असते नाही तेवढी दुसऱ्या कोणाला नसते. त्यामुळे जे मी मगाशी म्हणलं की एक मतदार म्हणून तुमची प्रायोरिटी ठरवा, तर ही मतदार म्हणून प्रायोरिटी ठरवण्याची सगळ्यात जास्त जागरूकता आणि सगळ्यात सजग जाणीव ही घरातल्या महिलेची असते. सो माहितीचा मिळालेला ऍक्सेस आणि माझ्या गरजा जाणीवा याच्यात असलेली प्रगल्भता किंवा मॅच्युरिटी, याच्यामुळे मला वाटतं की आता महिलांचं जे राजकीय निर्णय ते स्वतंत्रपणे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये पण आता महिलांमध्ये कन्फर्मेशन बायस बद्दल अवेअरनेस नसतो. डिजिटलवर माझ्याजवळ येणारा कंटेंट हा अल्गोरिदम ड्रिव्हन आहे, फॅक्ट चेकिंग हे अशा गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे तिथे फॉल्स इन्फॉर्मेशन, फॉल्स नरेटिव्ह जाण्याची तो धोका महिलांमध्ये आहे. तर मला वाटतं की महिलांसाठी काम करायचं असेल तर ह्या फॉल्स नरेटिव्हवर किंवा त्यांना सत्य काय आहे ते नेमकं समजून सांगण्यासाठी प्रयत्न करता येईल. पण अदरवाईज आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये महिला मतदार निर्णायक आहेत आणि त्यांना जेवढी त्यांच्या मताच्या ताकदीची जाणीव होईल तेवढं प्रगल्भ लोकशाहीच्या दिशेने आपण जाऊ शकतो. आता याच्याच अपोजिट विचारायचं आहे, ज्या महिला राजकीय मध्ये आहेत, ऑलरेडी एक्झिस्टिंग मध्ये आहेत किंवा काहीतरी करू इच्छित आहेत, त्यांना म्हणून कॅन्डिडेट किंवा महिला उमेदवार म्हणून किती महत्व दिलं ते मीडियाकडून पण आणि एक समाजाकडून? महिलांच्या राजकारणातल्या सहभागाबद्दल बोलताना मला वाटतं की आत्ताच्या राजकीय स्फिअरमध्ये ज्या महिला आहेत त्या 2-3 प्रकारातनं येतात. म्हणजे त्यांची वर्गवारी आपण 2-3 प्रकारात करूयात. एक म्हणजे घराणेशाहीतनं आलेल्या महिला की ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे अशी मोठी नावं पटपट आपल्या समोर येतात. काही संघटनेतनं पुढे आलेल्या आणि थोडंफार घराण्यात किंवा कुटुंबात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिला की ज्याच्यामध्ये विजयाताई रहाटकरांचं नाव घेता येईल, रुपाली चाकणकरांचं नाव घेता येईल की ते आता आपल्याला प्रॉमिनंटली सगळीकडे दिसत आहेत. काही महिला की ज्यांच्या घरात काही राजकीय पार्श्वभूमी नाहीये पण त्यांनी राजकारणामध्ये सुरुवात केली आहे. त्यामध्ये चित्रा वाघांचं उदाहरण आपल्याला घेता येईल की ज्या आता चर्चेतली नावं मी फक्त सांगते. आता अजून एक नवीन बदल जो आपल्याला दिसतोय, म्हणजे मला सांगायला आवडेल की वाशिम जिल्ह्यातनं सोनाली जोंगदड नावाची जिल्हा परिषद सदस्य आणि खूप चांगलं काम करते. घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये आणि खूप वेगळ्या पद्धतीने ती मुलगी पुढे येऊ बघते, विधानसभेवर क्लेम करू बघते कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना. तर अशा पण महिला मला खरं तर ह्या आजच्या बदललेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीला धन्यवाद द्यायचे की त्यांच्यामुळे सोनाली सारख्या मुलींना राजकारणाचं ते स्वप्न बघू शकतात. तर मला वाटतं की ह्या वेगवेगळ्या टप्प्यातल्या महिलांकडे जेव्हा आपण बघतो आणि त्यांच्या राजकारणाकडे बघतो तर या प्रत्येकीची राजकीय प्रायोरिटी वेगळी आहे. ज्या कुटुंबातनं येतात त्यांचं एक ग्रूमिंग, त्यांचं एक अपब्रिंगिंग पॉलिटिकल असतं, त्यांना एक ऍडेड ऍडव्हान्टेज असतं. त्यांचं राजकारण, त्यांची राजकीय मांडणी, त्यांचे राजकीय मुद्दे हे पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामध्ये पण पंकजा मुंडे म्हणजे त्यांचे वडील गेल्यानंतरचं त्यांचं राजकारण किंवा राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंचं राजकारण हे कसं बदलत गेलं आहे, त्या स्वतःवर किती काम करतायत, त्यांच्या नेतृत्व गुणाची पण ही परीक्षा आहे. तर मला वाटतं की घराणेशाही मधल्या पण महिलांचं एक वेगळं राजकारण या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतंय. संघटनेतल्या पुढे येणाऱ्या महिलांच्या बाबतीमध्ये विजयाताई रहाटकरांसारख्या महिला असतात की त्या संघटन म्हणून काम करतात, पण त्यांच्याही राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रातली किंवा जे नाव चर्चेत आलं ते महिला आयोग आणि अशा अनुषंगाने चर्चेत आलं. आणि इतर ज्या पॉप्युलर महिलांची आपण नावं घेतली त्यांच्यामध्ये पण महिला अत्याचार ह्याच मुद्द्यांवर महिला जास्त बोलताना दिसतात. त्यामुळे महिला राजकारणी खरं तर त्या खूप उत्तम निर्णय घेऊ शकतात, उत्तम धोरणं ठरवू शकतात. मी म्हणलं मगाशी तुम्हाला की महिलांना गरजेची जाणीव ही खूप चांगली असते, कुटुंब म्हणून चांगली असते, एक आई म्हणून चांगली असते, एक महिला म्हणून चांगली असते आणि त्यामुळे तिची सामाजिक जाणीव पण प्रगल्भ असते. तर आपली स्ट्रेंथ ओळखून महिला याच्यावर किती काम करतायत, त्या वेगळ्या मुद्द्यांवर किती काम करतायत, म्हणजे
एखादा पाणीदार आमदार असं म्हणून अशी पटकन एखादी महिला आमदार का आपल्या डोळ्यासमोर येत नाही महाराष्ट्रामध्ये? तर मला वाटतं की हे खरं तर महिला राजकारण्यांनी स्वतःला विचारण्याचे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे मी मगाशी जिथे सोनाली जोगदंड नावाच्या मैत्रिणीचं माझं नाव घेतलं, की त्या अशी जी नवीन पिढी पूर्ण राजकारणात येऊ बघते, त्यांना जाणीव आहे की समाजामध्ये एक राजकीय जनाधार मिळवायचा असेल तर आपल्याला विषयांवर काम करायला लागेल. त्यामुळे पाणी, शेती, महिला आरोग्य, कौटुंबिक आरोग्य अशा वेगवेगळ्या विषयांवर महाराष्ट्रभरातनं काम करून काही मुली पुढे येण्याचा प्रयत्न करताय. कदाचित 2024-29च्याच निवडणुकीमध्ये हे चेहरे आपल्याला विधिमंडळात दिसणार नाही, पण आय एम रिअली होपफुल की कदाचित त्यानंतरच्या राजकारणात तरी महिला राजकारणी पुढे येतील आणि महिला सुरक्षा, महिला अत्याचार याच्या व्यतिरिक्त वेगळ्या विषयांसाठीही महाराष्ट्रात महिला राजकारणी आपण बघू आणि होपफुली महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री पण मिळेल. नक्कीच. त्याचं तर मला वाटतं सगळ्यांनाच आशा आहे की एक ना एक दिवस तो दिवस येईल आणि महिला मुख्यमंत्री आपल्याला. पण त्याआधी विचारायला तुला आवडेल मला, आता जे नवीन घराणेशाहीतून लोक येत आहेत किंवा जे कोणी नवीन चेहरे घराणेशाहीतून येत आहेत त्यांचे इश्यूज, प्रॉब्लेम्स नक्कीच वेगळे असतील स्वतःला सेटल करण्यासाठी. पण जो तळागाळातला व्यक्ती आहे, कार्यकर्ता नव्हे, सामान्य माणूस आहे, त्याचे प्रश्न तिथपर्यंत पोहोचले आहेत का? कारण कार्यकर्त्यांनी त्यांना आधीच ताई, दादा, भाऊ म्हणून पुढे केलेलं असतं. पण मग सामान्य माणसाचं काय? नेता किंवा लोकप्रतिनिधी घडण्याची एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये समाजाची नाळ कळल्याशिवाय तुमचे पाय इथल्या जमिनीमध्ये रोवलेले नसतात. मग तुम्ही कुटुंबातनं या किंवा तुम्ही स्वतः संघर्ष करा. तुम्हाला कुठली पार्श्वभूमी नसेल तर तुम्हाला रोज पायाला भिंगरी लावून तुम्हाला ज्या जागेवर आपलं अस्तित्व निर्माण करायचं त्या जागेवरच्या प्रत्येक माणसाला कन्व्हिन्स करायला लागतं. तुमचं स्ट्रगल मोठं आहे, तुम्हाला ताई दादा व्हायला काही वर्ष द्यायला लागतात, कारण तुम्हाला विश्वास मिळवायचा आहे लोकांचा. तुम्ही घराण्यातनं येता तेव्हा तुम्ही बाय डिफॉल्ट ताई दादा बनलेले असतात, तुम्हाला डोक्यावर घेणारे 50-100 कार्यकर्ते असतात, आर्थिक अडचण नसते राजकारणामध्ये आजकाल. म्हणजे पैशाशिवाय राजकारण, मी बरंच म्हणते की आपण उगाच आयडियल बोलायला नको. तर घराणेशाहीतनं आल्यानंतर तो स्ट्रगल नसतो, म्हणजे यू आर ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड. पण फक्त तुम्ही एस्टॅब्लिश असाल आणि तुम्ही ताईदादा बनले असाल म्हणून लोक तुम्हाला स्वीकारतील असं होतं का? तर नाही. महाराष्ट्राने नाकारलेली घराणेशाहीतली पिढी पण बघितलेली आहे आणि मला वाटतं की ते तुम्ही नाकारले गेलात कारण तुम्ही लोकांचा विश्वास मिळवू शकला नाही. आणि तुम्ही लोकांचा विश्वास मिळवू शकला नाहीत म्हणजे काय की लोकांची जी गरज आहे, लोकांना त्यांचा वाटणारा माणसाने जे बोलायला हवं असतं, जे करायला हवं असतं ते तुमच्याकडनं होत नाहीये. तर त्यामुळे नो मॅटर व्हॉट युअर पॉलिटिकल बॅकग्राऊंड इज, बट अंडरस्टँडिंग पीपल इज मस्ट इन पॉलिटिक्स. याचा पुढे बोलताना विचारायचं तुला की महिलांचा जो राजकीय वावर आहे एकंदरीत त्याचा आणि सोशल मीडियाचा काही इम्पॅक्ट होतो का? कारण बऱ्याच असं दाखवलं जातं सोशल मीडियावर ऍटलिस्ट की एखादी महिला जर कार्यकर्ता असेल तर मग तिला खूप साऱ्या जबाबदाऱ्यातून ते हे पण करतीये, म्हणजे जसं वर्किंग वुमनचं असं तसं, आणि एक थोडासा सिम्पथी गेम पण जाणवतो कुठे. सोशल मीडियातनं सिम्पथी फक्त बायांनाच मिळते का? पुरुषांना पण मिळते की? दाखवलं जातं, जास्त मिळते, दाखवलं जातं असं म्हणतोय. सोशल मीडिया किंवा एकूणच डिजिटल माध्यम ही दुहेरी तलवार आहे. तुम्ही खूप हुशार असाल आणि तुम्हाला त्याचं खूप, म्हणजे काही नेत्यांना ते खूप बखूबी जमतं वापरणं, तर ते तुमच्या फायद्याचं पण असतं, पण ते कधी तुमच्यावर उलटेल याचा काही तुम्ही अंदाज घेऊ शकत नाही. बायकांच्या बाबतीमध्ये मला आठवतं की काही दिवसांपूर्वी एका पक्षाच्या महिला राजकीय नेत्याने दुसऱ्या पक्षाच्या महिला राजकीय नेत्यांवर कमेंट करताना त्या म्हणाल्या की तुमच्या सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंट्स वाचा म्हणून. महिला म्हणून आणि एक माध्यमकर्मी म्हणून मला तो रिप्लाय ऐकून खूप वाईट वाटलं. त्या ताईंच्या कार्यकर्त्यांना ते खूप भारी वाटलं, म्हणजे ते खूप शेअर पण झालं. पण एखादी महिला काहीतरी करतीये आणि तुम्ही तिचं सगळं काम फक्त आणि फक्त तिच्यावर येणाऱ्या डिजिटल प्रतिक्रियांवरनं जज करणार असाल तर तुम्ही त्या महिलेच्या कामाला न्याय देत नाही आहात. त्यामुळे ती व्यक्ती, राजकारणी जी कोणी आहे, ती महिला आहे किंवा ती पुरुष आहे हे खूप महत्वाचं नाहीये. ती व्यक्ती काय काम करते, ती व्यक्ती काय मुद्दे मांडते आणि त्याच्यावर आपण आपलं काय मत बनवतो हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला उपलब्ध असलेली माध्यमं, डिजिटल माध्यमं ही आपलं मत, आपलं काम मांडण्यासाठी पण राजकीय नेत्यांनी वापरलं पाहिजे. आता काय झालंय की खूप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी त्यांचा वापर व्हायला लागलाय आणि सगळा समाज म्हणूनच आपण खूप जजमेंटल झालं. आपलं मत बनवायची पण आपल्याला घाई व्हायला लागली. त्यामुळे मला वाटतं की काही ठिकाणी स्टंट होतात. म्हणजे तुम्ही जसं म्हणाला की एखाद्या महिला कदाचित, विशेषतः तो आमचा पण दोष आहे,
त्यांच्या घरातली लोक कशी आहेत, जे बघणार आहे ते दाखवलं जाणार आहे. करेक्ट. त्यामुळे मला वाटतं की हा सगळं काय म्हणतात ना, ते कन्झ्युमर आणि मार्केट मधल्या गेम मध्ये पण मला वाटतं की ते तेवढ्या पुरतं असतं. म्हणजे ती पण माणसं आहेत, त्यांचं एक कौटुंबिक आयुष्य आहे, त्यांचं एक खाजगी आयुष्य आहे. त्यातल्या सगळ्याच गोष्टी काही माध्यमांवर येत नसतात, ज्या येत असतात पण त्यावरूनच एक मत बनवणं किंवा त्यावरूनच एक जजमेंट करणं आपल्यासाठी मतदार म्हणून योग्य नाहीये. एखादी राजकारणी खूप उत्तम स्वयंपाक करत असेल, उत्तम गृहिणी असेल, पण जर तिला धोरणात्मक निर्णय स्वतंत्रपणे घेता येत नसतील तर ती राजकारणी म्हणून तुमच्या काहीच कामाची नाहीये. हे समाज म्हणून कधीतरी आपल्याला कळायला लागेल. त्यामुळे पुरुष असो किंवा स्त्री, तिच्या फक्त समाज माध्यमांवरच्या प्रतिमेवरनं मत बनवण्यापेक्षा आपल्या गरजा ओळखून आपल्या गरजांमध्ये ते फिट होत आहेत का, हा विचार आपण मतदार म्हणून जास्त करायला पाहिजे. आता जसं तू बोललीस की जे बघायला आवडतं ते आम्ही दाखवतो ॲज अ मीडिया म्हणून, किंवा जे विकतंय ते खपवतोय आम्ही, असं काहीसं. तर ऍक्च्युली एका मीडिया कव्हरेजमुळे एका राजकारण्याची इमेज बदलते का, आणि ती कशी एक्सप्लेन? 100% माध्यमं तुमची प्रतिमा ठरवतात, तुमची प्रतिमा बनवतात आणि तुमची प्रतिमा बिघडवू पण शकतात. मी सकाळ म्हणून प्रिंट, टीव्ही, डिजिटल ह्या तिन्ही माध्यमांसोबत काम करते आणि ह्या तिघी माध्यमांचा परिणाम वेगवेगळा आहे. त्यामध्ये मला आवर्जून सांगायला आवडेल की प्रिंट माध्यमामध्ये क्रेज डिजिटल माध्यमांची खूप जास्त आहे, पण क्रेडिबिलिटी ही प्रिंट माध्यमाची खूप जास्त असते. हे त्यातला फरक. तर राजकीय नेता म्हणून ह्या प्रत्येक माध्यमाचं महत्व आणि या माध्यमातून मला काय द्यायचंय, काय दाखवायचंय, याच्या माझ्या प्रायोरिटी मला ठरवता आल्या पाहिजे किंवा त्याचं नियोजन मला करता आलं पाहिजे, जर मला ते माझ्यासाठी सकारात्मक वापरून घ्यायचं असेल. प्लस डिजिटल माध्यमांमुळे सामाजिक क्षेत्रात वावरणारी प्रत्येक व्यक्ती ही स्कॅनर खाली आहे. स्कॅनर खाली असताना आणि समाजामध्ये नैतिकता हे टॅगिंग आपल्याला असतंच जेव्हा तुम्ही सामाजिक जीवनात वावरतात. म्हणजे एखादा राजकारणी म्हणेल की मी रोज बारमध्ये जाऊन बसतो आणि मला काय फरक नाही पडत, तर असं नाही होत. कारण तुम्हाला समाज आदर्श म्हणून बघतो, तुम्ही समाजाचं नेतृत्व करण्यासाठी राजकारणात आलेले असतात. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या समाज घटकाचं किंवा त्या एरियाचं, त्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करत असतात, प्रतिनिधित्व करत असतात. अशा वेळी एक काही ठराविक नैतिक पॅरामीटर्स हे तुमच्यावर लावलेले असतातच. त्यामुळे आत्ताच्या बदललेल्या माध्यमांमध्ये मला वाटतं की म्हणजे मी असं म्हणणार नाही की स्पॉइल न करण्यासाठी, पण किमान तुमची आहे ती इमेज कायम ठेवण्यासाठी तुम्ही ही जागरूक असलं पाहिजे. लूज कमेंट्स, काहीतरी बोलून जाणं, पण इतका सतत स्कॅनर असतो ना की तुम्ही जर काही राजकीय नेत्यांची बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करा, तुम्हाला यू विल सी दॅट दे आर व्हेरी कॉशियस. त्यांच्या वागण्या, बोलण्यात, कृतीत ते खूप कॉशियस असतात. त्यामुळे मला वाटतं की बदललेल्या माध्यमांची परिभाषा राजकारण्यांनी पण स्वीकारलेली आहे. थोडंसं जे मी मगाशी म्हटलं की ते बिघडवू शकतात का, तर मला नाही वाटत की आता कुठलंही मीडिया हाऊस एखाद्या राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठी काही काम करतंय. आमच्याकडे येणारा एक कंटेंटचा ओघ असतो, तो वेगवेगळ्या प्रकारे बायफर्गेट होऊन आउटपुटकडे जातो आणि वेगवेगळ्या माध्यमांवर प्रसिद्ध होतो. प्रिंटमध्ये आम्हाला एक स्पेस मिळते पब्लिश करण्याची कंटेंट, की ज्यामध्ये मी, माझं सहकारी एक चर्चा करू शकतो. आम्ही ठरवू शकतो की हे गेलं तर काय परिणाम होत आहेत, काय होणार आहेत, काय होणार नाहीत, आणि आम्हाला एक स्पेस मिळते की त्याच्यावर निर्णय घ्यायचे की ओके हे असं करून बघूयात, ते तसं करून बघूयात. कारण आम्हाला माहिती आहे एकदा छापून आलेली गोष्ट आम्ही पुन्हा रिएडिट नाही करू शकणार. डिजिटल मध्ये आणि टीव्ही मध्ये असं झालंय की टीव्हीसाठी तर ब्रेकिंगची स्पर्धा अफाट आहे. म्हणजे तुम्ही जर कुठल्या टीव्हीच्या चॅनलच्या न्यूज रूम मध्ये गेलात तर 17-18 चॅनलचा डिस्प्ले असतो आणि एका याच्यावर ते दिसायला लागलं की काहीही करून ते मला माझ्या इथे घालवण्याची स्पर्धा आहे. तर या वेगाच्या स्पर्धेमध्ये जो वेळ आम्हाला प्रिंट माध्यमांना मिळतो तो टीव्हीला अजिबातच मिळत नाही. प्लस टीव्हीच्या बातमीचं आयुष्य हे डिजिटलने वाढवलेलं आहे. नाहीतर टीव्हीवर तो फ्लॅश येऊन गेला की ती बातमी संपलेली असते, पण त्याचा एक छोटा व्हिडिओ काढून जेव्हा तो डिजिटलवर व्हायरल होतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट एक पर्कोलेट व्हायला लागतो. त्यामुळे मला वाटतं की सगळ्यात जास्त क्रुशल जे आहे ना ते हे डिजिटल मीडियम आहे. कारण तुमची प्रिंटची बातमी असो, तुमची डिजिटल टीव्हीची बातमी असो किंवा तुमची डिजिटलची टीव्हीची बातमी असो, ती इथनं व्हायरल व्हायला लागते. आणि आत्ताच्या राजकीय यंत्रणा या व्हायरलिटीला स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापरून घ्यायला लागल्यात आणि त्यामुळे आपण सरसकट सगळ्या मीडियाला ब्लेम करतो. पण कुठलंही मीडिया हाऊस हे एखाद्या नेत्याला न उभं करण्यासाठी काम करतं ना एखाद्या नेत्याला बर्बाद करण्यासाठी काम करतं. माध्यम म्हणून समाजाच्या हिताचं मांडणं हीच माध्यमांची भूमिका असली पाहिजे आणि माझा असा विश्वास आहे की माध्यम ती भूमिका पार पाडतात, म्हणजे किमान आम्ही तरी करतोय तसं. पण आता मला ते एक जे सेंटेन्स तू वापरलंस की व्हायरलच्या मागे लागली राजकीय पूर्ण पक्ष किंवा पूर्ण सगळा राजकीय जो काय असेल ते कसं, आणि
त्याचा इम्पॅक्ट काय होतो बेसिकली ऍज अ समाज म्हणून की ऍज अ व्ह्युअर म्हणून? आता काय ना की आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे बरोबर. आणि माझ्या व्हॉट्सअपवर आलेली प्रत्येक गोष्ट मी खरी मांडतो. ओके. म्हणजे एक तर पिढी आहे की जी सगळ्यात जास्त डिजिटल कंटेंट कंझ्युम करते, एक तर अगदी यंग पिढी किंवा रिटायर्ड पेन्शनर्सची पिढी आहे. Correct. आणि त्यांचा विश्वासच आहे की जे मोबाईलवर आलंय ते खरं आहे. राईट. असं असताना जर हे राजकीय नेते की ज्यांना ह्या लोकांचा ब्रेन, त्यांचं मत कॅप्चर करायचंय, त्यांनी ती गोष्ट वापरली नाही तर आपल्याला आश्चर्य वाटायला हवं. आपण भारत म्हणून एक बाजारपेठ आहोत डिजिटल माध्यमांसाठी. म्हणजे तू तर तशा कंपनीत नोकरी पण करतोय, सो तुला चांगलं माहिती असणार आहे ते की एक बाजारपेठ असताना बाजारपेठेच्या गरजांनुसार काम होतं. म्हणजे व्हायरॅलिटी किंवा डिजिटल माध्यम फक्त राजकारणावर थोडी परिणाम करतात, ते कंटेंट म्हणून संपूर्ण मार्केटवर, जगाच्या मार्केटवर परिणाम करतात. आणि भारत ही जगासाठीची बाजारपेठ आहे. बरोबर. अशा वेळेस त्या माध्यमांचा, त्या व्हायरल एलिमेंट्सचा, अल्गोरिदमचा वापर होणार नाही तर ही आशा भाबडी आहे. त्यामुळे मतदार म्हणून जी सजगता आपण म्हणतोय ती सजगता ग्राहक म्हणून पण आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे जसं राजकीय नेत्याच्या रीलने किंवा व्हायरॅलिटीने मी भारावून जातो, तसंच सेम एखाद्या प्रोडक्टच्या रिव्ह्यूने आपण भारावून जातो आणि मग सगळे ते प्रोडक्ट वापरायला लागतात. उदाहरणार्थ किचन आणि इंटेरियरच्या रील्स मध्ये ते नवीन सिंक आणि बेसिन सध्या खूप पॉप्युलर आहे. म्हणजे तुम्ही जर ते इंटेरियर बघत असाल ना तर ते रील हमखास तुम्हाला दिसतात. पण आता मला माझ्या घरात बसवताना मी फक्त रीलचा विचार करणार की माझ्या घरामध्ये किती जागा आहे, माझा वापर कसा आहे, म्हणजे एवढं फॅन्सी भाज्या धुवायचं बेसिन माझ्या गरजेचं आहे का, पाणी कसं असणार आहे, ते क्षाराचं पाणी असतं खूप ठिकाणी, मग त्या बेसिनचे डाग पडतात, तर तिथे ती वस्तू टिकणार आहे का, मी गेलेले पैसे जे मी इन्व्हेस्ट करणार आहे ते इज इट वर्थ. हा प्रश्न प्रत्येक व्हायरल कंटेंटला आपण आता विचारण्याची गरज आली आहे. आणि ती फक्त राजकारणाचीच नाही तर ती एक बाजारपेठ म्हणून, एक सजग ग्राहक म्हणून पण आपण तो प्रश्न आता विचारण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण आता असं पण बघायला मिळतं, म्हणजे आता जसं इलेक्शन्स येतील आणि त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर आपण एक जे पोल बोलतो की एक्झिट पोल बोलतो, म्हणजे असं कुठेतरी जाणवतं आमच्यासारख्या सामान्य माणसाला की जनतेने ठरवायच्या आधीच मीडिया हाऊसने काही गोष्टी ठरवलेल्या असतात किंवा जनतेने काय द्यायचं हे कुठेतरी बंबाड केलं जातं. असं घडतंय का? या मताशी मी सहमत नाहीये, बिकॉज आय एम अ रिसर्चर. नक्की. सर्वेक्षण जी असतात ना ती तुम्हाला कल सांगत असतात. ओके. की आता अ ब क एक नंबरला आहे आणि काय PQR इज ऑन 2 नंबर. ओके. आता तो कंटेंट आल्यानंतर माझं मत बनतं न बनतं, तो मी जसं म्हणलं की हा प्रत्येक कंटेंट कंझ्युम करण्याचा जो काही ती सायकल आहे खरं तर, आणि ती या सायकलमध्ये मतं बनत जातात. पण मला वाटतं की आता मतदार पण एवढे हुशार झालेले आहेत, म्हणजे विशेषतः शहरी भागातही, आणि शहरी भागापेक्षा पण ग्रामीण भागातले शेतकरी बघा किंवा जी गरजू व्यक्ती आहे ना त्यांना आपल्यापेक्षा जास्त चांगल्या योजना माहिती असतात. Correct. त्यांना आपल्यापेक्षा जास्त सरकारचा परफॉर्मन्स माहिती असतं आणि त्यांचे ओपिनियन्स जास्त शार्प आहेत. त्यामुळे एखाद्या सर्वेक्षण, एक्झिट पोल सरसकट तुमचं मत बदलतंय तर हा, आणि त्यावरनं माध्यमांवर आरोप करणं चुकीचं आहे. माध्यमांमधनं आलेल्या माहितीचा परिणाम होतो, पण त्यासाठी ठरवून काही माहितीचं प्लॅनिंग वगैरे माध्यमं करतात, असं सरसकट होत नाही. कन्सिस्टन्सी ज्या इन्फॉर्मेशन मध्ये असते ते जसं असतं ना, वारंवार सांगितलं तर खोटंही सत्य वाटायला लागतं. तर मला वाटतं की माध्यमांची गती, डिजिटल माध्यमांचा प्रभाव यामुळे काही मुद्द्यांना कन्सिस्टन्सी मिळण्याचं प्रमाण वाढलंय. ती कन्सिस्टन्सी मिळत राहावी यासाठी एक इकोसिस्टीम सातत्याने राजकीय पक्षांकडनं राबवली जाते आणि त्यातनं एक नरेटिव्ह सेट केलं जातं. त्या नरेटिव्हचा परिणाम होतो. आणि ही सर्वेक्षण, आता ही टूल्स आहेत ना, म्हणजे राजकीय नेत्याला जेव्हा इलेक्शन लढायची असते तो सर्वेक्षण का करतो? कारण त्याला कळत असतं ना की पिंपळे सौदागर मध्ये माझ्याबद्दल लोकांना काय वाटतं, चिंचवड गावामध्ये माझ्याबद्दल लोकांना काय वाटतं, हे मी जर समजूनच घेतलं नाही तर मी त्या लोकांपर्यंत कसा पोहोचणार आहे, मी त्यांना आवश्यक असणारे रिलेव्हंट मुद्दे कसे बोलणार आहे. त्यामुळे मला वाटतं की ही टूल्स आहेत, आणि ही टूल्स काही फक्त राजकारणात वापरली जात नाही. मार्केट रिसर्च हे काय म्हणतात, ग्लोबली वापरलं जाणारं शास्त्र आहे. लोक त्यात शिकतात, करिअर करतात, करोडो रुपये कमवतात. त्यामुळे ते सगळं फक्त एखादा नरेटिव्ह तयार करण्यासाठी वापरलं जाते असं म्हणणं खूप चुकीचं आहे. उलट मी म्हणते की पोल्स किंवा त्यातनं मांडले जाणारे मुद्दे, त्यामधनं विशेषतः एखाद्या पक्षाला मिळणारा जनाधार जो वोटिंग पर्सेंटेज मध्ये मांडला जातो, तुम्ही या सगळ्या ट्रेंडकडे, या सगळ्या डेटाकडे खूप ओपनली बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. मी पुन्हा तेच सांगेल की एक मतदार म्हणून, ग्राहक म्हणून आपल्याला उपलब्ध माहितीवर आपण जेव्हा निर्णय घेऊ
तेव्हा आपला निर्णय अधिक अचूक असेल. आता नक्कीच आता सध्याची ट्रेंडिंग योजना आपण त्याच्याविषयी बोलूयात, कारण खूप जुन्या योजनांवर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये, आणि ती म्हणजे लाडकी बहीण योजना. याच्याबद्दल तुझं एक एडिटर म्हणून काय मत आहे ते ऐकायला आवडेल, किंवा एक राजकीय अभ्यासक म्हणून तुझं मत काय आहे? गिव्हिंग ओपिनियन ऑन एनी गव्हर्नमेंट इज व्हेरी ट्रिकी. लोक मला लगेच जज करतील, ती यांच्या बाजूची आहे, ती त्यांच्या बाजूची. बट मला जेन्युइनली असं वाटलं, मी जे अनुभवलं, की देअर वॉज अ सेन्स ऑफ एम्पॉवरमेंट इन अ व्हेरी स्मॉल फ्रॅक्शन ऑफ विमेन. मी खूप जबाबदारीने म्हणते. जेव्हा ती योजना आली तर आमच्या सोसायटीतल्या काम करणाऱ्या ज्या सगळ्या महिला आहेत, तर त्यांनी ग्रुप्स बनवले, त्यांनी एकमेकाला मदत केली, आउट ऑफ द वे जाऊन फॉर्म्स भरून घेतले, आणि जेव्हा पैसे येणार होते तर त्या एकमेकांना विचारत होत्या, माझे आले, तुझे आले का? आणि आमच्या ताईंना जेव्हा त्यांच्या कुठल्या तरी मैत्रिणीला पैसे एक दिवस आधी आले, त्यांना आले नाही, शी वॉज व्हेरी अपसेट की मला नाही मिळाले पैसे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना पैसे मिळाले, त्यांनी मला, मी ऑफिसला होते, त्या घरी होत्या, त्यांनी मला SMS करून सांगितलं, ताई पैसे आले. सो मला वाटतं की तो आनंद, माझ्या खिशामध्ये येणार, दर महिन्याला येणारे 1500 रुपये, हे एका सर्वसामान्य महिलेसाठी खूप मोठी गोष्ट असते. सरकार नामाचा आमचा जो पहिला अंक होता, तो आम्ही लाडकी बहीण असाच आमची थीम होती त्या अंकाची. तर त्या अंकामध्ये वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आपण कव्हर केले होते, आणि मनोज झा नावाचे जे खासदार आहेत, त्यांनी त्याच्यात खूप छान मांडणी केली होती की ह्या योजनांना रेवडी किंवा फ्री बीज असं न बघता, सरकार म्हणून आपण जेव्हा स्वतःला एक वेलफेअर नेशन म्हणवतो, किंवा एक तत्व आपण संविधान म्हणून मान्य केलेलं आहे, अशा वेळी समाजातल्या नाहिरे वर्गाला समान संधी उपलब्ध करून देण्यासाठीचे मेकॅनिझम म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. मला वाटतं की ही सोशल सायन्सची जी काही जाणीव आहे, ही सरसकट सगळ्या समाजामध्ये नसते, आणि त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सामाजिक आर्थिक चष्म्यातनं किंवा या योजनेकडे राजकीय रचनेतनं आणि त्या चष्म्यातनं बघतोय, जे खूप चुकीचं आहे. ज्यांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्या व्यक्तीच्या खात्यावर जेव्हा 1500 रुपये जातात, त्याच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते त्या महिलेसाठी. आणि मी मगाशी जसं म्हटलं की महिलेला गरजा खूप चांगल्या कळतात, तिच्या अन्नाची गरज तिला कळते, तिला तिच्या मुलांची गरज खूप चांगली कळते. सरकार जेव्हा असे काही निर्णय घेते, तर ते नक्कीच त्या महिलांसाठी महत्वाचे असतात. तर त्याचा अर्थकारण, त्याची राज्याच्या अर्थकारणावर होणारे परिणाम, राजकारण आणि निवडणुका म्हणूनच हे असे निर्णय घेतले गेलेले आहेत का, ते लॉंग टर्म किती राहतील, या सगळ्या गोष्टी डिबेटेबल आहे. पण आता या क्षणी त्या महिलेच्या आयुष्यावर ते नक्कीच चांगलं परिणाम करणार आहे. पण जसं आता तू बोलली, ते मुद्दे डिबेटेबल आहे, पण याचा विचार किंवा याचा समन्वय कुठे झालेला आहे का, किंवा कुठे दिसतोय का? कारण आता बघायला गेलं तर अशा लोकांना पैसे येतात जे 80,000 रुपये कमवतायत महिन्याला. म्हणजे तोही एक भाग आहे की तिथे तो कुठलाही फिल्टर नाही, ऍटलीस्ट सध्याच्या घडीला. समजा आपण 2.5 कोटी लाभार्थी म्हटले, तर असे लोक किती आहेत? तर पर्सेंटेज मध्ये कुठलीच सिस्टीम परफेक्ट नाहीये. तो डायलॉग आहे ना की कोई परफेक्ट नाही हो, देश परफेक्ट नाही होता है, उसे परफेक्ट बनाना पडता है. तर व्यवस्थेचंही तसंच आहे. ती व्यवस्था अ पक्षाची आहे की ब पक्षाची आहे हे महत्वाचं नाहीये. व्यवस्था तुला मलाच सुधारायची आहे, किंवा आपल्याच पिढीला पुढे जाऊन सुधारायची आहे. त्यामुळे डेफिनेटली हीच काय, पण प्रत्येक योजनेमध्ये गॅप्स असतात. एक पॉलिसी आणि पॉलिटिकल इकोसिस्टीम म्हणून ते गॅप्स दुरुस्त करण्याचं काम आपलं असतं. त्यामुळे पूर्ण व्यवस्था नाकारून चालणार नाही, व्यवस्था सुधारायला आपल्याला काम करायला पाहिजे. त्यामुळे एखाद्या योजनेमध्ये काही चुकीचे लाभार्थी आले असतील आणि आपल्या ते लक्षात आलं असेल, तर नागरिक म्हणून आपण लोकांना अवेअर करणं किंवा त्यातले चुका दुरुस्त करणं, हे काम आपण करू शकतो. पण त्यामुळे सरसकट एखाद्या मोठ्या समाजाला त्यापासून वंचित ठेवणं, किंवा नको याच्यात असं होतं म्हणून हे करायलाच नको, अशी भूमिका सरकार म्हणून घेता येत नाही, रादर घेऊ नये. पण ओके, आत्ता जे डिजिटली दिसतंय, म्हणजे जे आत्ताचं करंट गव्हर्नमेंट आहे आणि त्यांच्या जो आत्ता योजनांचा पाऊस चाललाय, जशी ही असेल की आता नवीन प्रकल्पांचं उद्घाटन चाललंय, मग हे एक राजकीय पर्स्पेक्टिव्ह घेऊन की आता इलेक्शन्स येणार आहेत, आता आपल्याला हे सगळं केलं पाहिजे विदिन टाइम पिरियड म्हणून होतंय का, हे ठरलेलं होतं आणि त्याला फक्त डिले झालाय ड्यू टू सम? आता काय ना, महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात 4 सरकारं बदलली. ओके. त्यामुळे फक्त एका विरोधाच्या नजरेतनं आत्ताच्या करंट गव्हर्नमेंटला ते कोणाचा याच्याने काही फरक पडत नाही. पण मागच्या 5 वर्षामध्ये जी काही छोटी मोठी सरकारं येऊन गेली, 4-5 सरकारं, 1 दिवसाचा असेल, 2 वर्षाचा असेल, कोरोना काळातलं असेल, तर या सगळ्या सरकारांच्या कामाचं मूल्यमापन करताना आपण त्यांना मिळालेल्या टाइम स्पॅन आणि त्यात त्यांनी घेतलेले निर्णय, अशा पॅरामीटरवर त्यांना गुणात्मक जज केलं पाहिजे असं मला वाटतं. आत्ताच्या सरकारचं जर आपण बघितली रचना,
तर सुरुवातीला शिवसेनेमध्ये फूट पडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भाजप असं सरकार बनलं. त्यानंतर त्याच्यामध्ये अजित पवार सहभागी झाले. ह्या राज्यातल्या प्रमुख 2 पक्षांमध्ये फाटाफूट झाल्यानंतर ते सरकार आल्यानंतर बाय डिफॉल्ट ते एका निगेटिव्हिटीला सामोरे गेले आणि त्यानंतर त्यांना जो काही वेळ मिळाला, म्हणजे गद्दार खोके हे तर अजूनही त्यांच्याबद्दल बोललं जात आहे. अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांवर टीका होते, काही इकडे जात आहेत, काही तिकडे जात आहेत, कोणाचं काय झालंय काही कळत नाही, टोटल पॉलिटिकल केओस आहे. पण म्हणून सरकार काम करायचं थांबलंय का? मी परत सांगते, सत्तेत कोण आहे हे विसरून जाऊयात. अशा वेळी प्रशासन म्हणून एक गव्हर्नन्स स्ट्रक्चर म्हणून महाराष्ट्रामध्ये एक सरकार चालू आहे, ते काही निर्णय घेते. त्यातले काही निर्णय आपल्यापर्यंत येत आहेत, चर्चेत येत आहेत, काही वेगळ्या धोरणात्मक गोष्टी आपल्यापर्यंत चर्चेत येत आहेत आणि त्यावरनं आपण सरकारचा परफॉर्मन्स जज करतोय. आता ह्या 2.5 वर्षामध्ये मी जेव्हा सत्तेत येतो एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सरकार म्हणून, तर डेफिनेटली मी माझ्या वोटर्सना अपील करण्याचं काम माझ्या निर्णयातनं करतच असतो. सुरुवातीच्या काळामध्ये अचानक शिंदेसारखा व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री बनतो आणि एक नवीन गव्हर्नन्स नाही म्हणणार मी त्याला, राजकीय रचना की शिवसेना राष्ट्रवादी भाजप अशी रचनेत येते, तेव्हा एक राजकीय अरेंजमेंट नंतर जेव्हा ते गव्हर्नन्स आणि प्रशासनाचं काम करायला लागतात, तर मला वाटतं की आत्ताच्या गव्हर्नमेंट स्ट्रक्चर मधले जे सिनियर लीडर्स आहेत त्यांचा प्रशासकीय अनुभव उत्तम आहे आणि त्यामुळे गव्हर्नमेंट म्हणून जे काही निर्णय घ्यायचे असतात त्याचा तुम्हाला एकदा प्रशासनाची पकड असली ना की काय करायचंय काय नाही करायचं हे खूप पटकन कळतं. शिंदे मुख्यमंत्री म्हणून काही ठराविक मुद्द्यांवर काम करताना आपल्याला दिसतात, जसं गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, गोविंदा, म्हणजे त्यांचा तो हिंदुत्वाचा अजेंडा की ज्याच्यातनं गाईचं राज्यमाता वगैरे असे काही निर्णय समोर आले. त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी काही त्यांनी निर्णय घेतलेले आहेत. तुम्ही बघा, पोलीस पाटलांचा निर्णय असेल, विजेच्या कर्मचाऱ्यांचा निर्णय असेल, असे काही समाज घटकांसाठीचे निर्णय ते घेतायत, ते आग्रहाने मांडतायत. तर आपल्यापेक्षा जास्त समाजाची गरज आणि त्यांच्या वोट बँकेची गरज ही त्यांना कळत असते आणि ते भाजपचं सरकार आहे का काँग्रेसचं सरकार आहे याने काही फरक पडत नाही. त्यांचे जे काही प्रायोरिटीचे मुद्दे असतात त्यावर प्रत्येक सरकार काम करत असतं. तसं जशी यांना प्रशासनाची पकड मिळाली तसे त्यांच्या मतदारांच्या प्रायोरिटीच्या मुद्द्यांवर ते काम करताना आपल्याला दिसत आहे. महिला मतदारांच्या बाबतीमध्ये लोकसभेच्या निकालानंतर हा निर्णय घेतला गेल्यामुळे असं एक परसेप्शन तयार झालं की हे फक्त महिला मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठीच आणि मग ते एमपीचं मॉडेल वगैरे सगळं चर्चेत आलं की मध्य प्रदेशात झालं. तर तसं नक्कीच दुसरीकडे योजना झाली तर प्रत्येक सरकारला वाटतं की ते आपल्याकडे पण व्हायला पाहिजे, म्हणूनही ते केलेलं असेल. पण त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे ते आपल्याला इलेक्शनमध्ये कळेल. पण मला वाटतं की सरकार फक्त इलेक्शनसाठी सगळं करतंय असं विरोधी पक्षाने म्हणून बघणं ठीक आहे, ते त्यांचं काम आहे, त्यांनी जरूर बघावं. प्रत्येक गोष्टीला डबल मी तर म्हणेन दुर्बीण लावून सरकारच्या निर्णयाला बघायला पाहिजे, स्क्रुटिनाइज केलं पाहिजे. पण मतदार म्हणून आपल्या आयुष्यावर थेट काय परिणाम होतो एवढाच आपण विचार करायला पाहिजे. हे पण ऍड करायला आवडेल की डबल दुर्बीण असताना फक्त खोके किंवा धोका हे सगळ्या गोष्टींना सोडून काम ऍक्च्युअली काय होतं युजफुल आणि काय नाही युजफुल होते हे पण पॉईंट आपण काढू शकतो आणि ते मांडले तर आपल्यासारख्या सर्वसामान्याला पण कळेल की ओके हे खरंच कुठल्या पर्स्पेक्टिव्हने झालेली योजना आहे किंवा कुठल्या पर्स्पेक्टिव्हने घेतलेला हा निर्णय आहे. पर्स्पेक्टिव्हच्या तू मगाशी बोललास त्या मुद्द्यावर फक्त एक गोष्ट ऍड करते की आता शहरीकरणाचा वेग इतका वाढलाय, म्हणजे उदाहरणार्थ कोथरूड सारख्या भागामध्ये रिडेव्हलपमेंट होत आहेत पुण्यामध्ये. तर समजा तिथे एक 4-4.5 लाख घरांचं रिडेव्हलपमेंट होणार आहे, तर एका घरात 4 माणसाचा हिशोब केला तरी 15-16 लाख लोकसंख्या तिथे अचानक 3 वर्षात वाढणार आहे. तिथल्या लोकप्रतिनिधींनी आणि तिथल्या मतदारांनी ह्या वाढलेल्या लोकसंख्येचा जो काही सिव्हिक याच्यावर परिणाम होणार आहे त्याचा किती विचार केलाय. म्हणजे तुम्हाला जी काही नागरी रचना त्याच्यासाठी लागणार आहे, कचरा उचलण्याची व्यवस्था लागेल, कचरा जिरवण्याची व्यवस्था लागेल, मुबलक पाणी उपलब्ध करून द्यायला लागेल, याचा काय विचार करतोय. त्यामुळे मला वाटतं की ना एखादा प्रकल्प किंवा एखादी योजना जेव्हा येते, ही लाडकी बहीण योजनांचे पण वेगवेगळे प्रकार असतात. लॉंग टर्म इम्पॅक्ट करणारे काही प्रकल्प असतात, काही डायरेक्ट बेनिफिट देणाऱ्या योजना असतात, जशी लाडकी बहीण आहे किंवा त्याला आपण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणतो. काही एम्पावर करणाऱ्या स्कीम्स आणि योजना असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल की ज्याच्यात तुमच्या आयडियाला काहीतरी गव्हर्नमेंटकडनं एक फंडिंग मिळतं. मला वाटतं की हे वेगवेगळे प्रकार असतात. तर ह्या सगळ्यामध्ये ना आपल्या आयुष्यावर परिणाम होताना पण आपण शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म असा विचार केला पाहिजे. मी मगाशी जे कोथरूडचं उदाहरण म्हटलं की उद्या जेव्हा अचानक 10-15 लाख लोकसंख्या त्या भागाची वाढेल
तेव्हा ह्या सगळ्या नागरी सुविधांचा काय विचार केला जातोय, त्यासाठीचं काय इन्फ्रास्ट्रक्चर आज आपण विचार केला तर ते 3-5 वर्षानंतर आपल्याला दिसणार आहे आणि मग ते आपण लोकांना देऊ शकणार आहोत. तर याच्यावर राजकारणी बोलतात तरी आहेत का? आणि ते बोलत नसतील तर आपण मतदारांनी असं हलवून त्यांना जाग करून त्यांना त्याच्यावर काम करायला, बोलतं करायला सांगायला लागेल, नाही तर इट्स गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. समाज म्हणून खड्ड्यात जाऊ आपण. जेव्हा आपण राजकारण, महिला या टॉपिकवर बोलत होतो त्यावेळेस आरक्षण हा मुद्दा निग्लेक्ट करून चालणार नाहीये. कारण पहिल्यापासूनच राजकारण असू दे किंवा काही अशी क्षेत्र आहेत जिथे महिलांना एक आरक्षण दिलं होतं. मग आत्ताच्या सिच्युएशनला ते आरक्षण हवंय का महिलांना समानता हवी? भारताच्या सामाजिक रचनेमध्ये आरक्षणासारख्या गोष्टींचा जेव्हा विचार केला जातो तर तो रिप्रेझेंटेटिव्ह असा मला वाटतं की अंमलात आलेला आहे. म्हणजे एका मोठ्या समाज घटकाला त्याचं अस्तित्वच नाकारलं गेल्यानंतर किमान एका समान रेषेवर आणण्याचा प्रयत्न आरक्षणासारखी गोष्ट करत असते. त्यामुळे आरक्षण नकोच आणि समानता पाहिजे. मला वाटतं की समानतेच्या रेषेपर्यंत येण्यासाठीची जी काही सोय आहे ती आरक्षणाच्या व्यवस्थेतनं उभी राहत असते. आणि समाजातला एक खूप मोठा घटक आहे, तो जातीनुसार असेल, तो वर्गानुसार असेल, तो जेंडरनुसार असेल, की तो अजूनही त्याला त्या रेषेपर्यंत यायला प्रचंड अडचणी आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं की आपल्याला समानता हवी असेल, सगळ्यांना समान अधिकार द्यायचे असतील, सगळ्यांनी ते एका रेषेत धावायला हवं असेल तर त्या रेषेपर्यंत तर त्या लोकांना आणून उभं करायला लागेल ना. त्यामुळे आरक्षणाची नक्कीच गरज आहे. पण आरक्षण हे फक्त रिप्रेझेंटेशन निर्माण करणारं नसावं, ते आतून त्या व्यक्तीला एम्पॉवर करणारं असावं, वैचारिक एम्पॉवर करणारं असावं, सोशो इकॉनॉमिकली एम्पॉवर करणारं असावं. आणि त्यासाठी सामाजिक रचनेतनं, प्रशासकीय रचनेतनं काम होईल, पण समाज म्हणून आपल्या मानसिकतेवर पण आपल्याला काम करायला लागणार आहे. ती आत्ताच्या काळाची गरज. जसं आता तू म्हणालीस की विचार आणि मानसिकता यांच्यावर काम करायला हवं, पण आरक्षण मिळाल्यानंतर ते स्पेसिफिक घटकातल्या एका स्पेसिफिक कुटुंबापर्यंत मर्यादित राहतं. त्याच कुटुंबातले लोक किंवा त्याच समाजातला तो एकच घटक पुढे जाताना दिसतो आणि बाकी समाज आजही त्या रेषेपर्यंतच आहे जिथून ऍक्च्युली आरक्षणाला येऊन त्याला समानतेच्या रेषेवर आणायचं. याच्यासाठी काय काम केलं पाहिजे किंवा याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? कारण आता महिलांना आरक्षण मिळून बरेच दिवस झालेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी झाल्या, तरी जसं तू मगाशी बोललीस की स्पेसिफिक मुद्द्यांवरच बोललं जातं महिलांकडून सुद्धा, की बाकीचे मुद्दे नाही बोलले जात. या सगळ्यासाठी एकूणच काय केलं पाहिजे? कुठल्याही गोष्टीचा लाभ हा ठराविक कुटुंबांपुरता मर्यादित राहतो हे मला अगदीच मान्य आहे. ते इतर लोकांपर्यंत किंवा ते व्यापक समाजापर्यंत नेण्याची जबाबदारी पुन्हा समाजाची आहे. म्हणजे ज्यांना ते हवंय त्याही समाजाची आहे आणि इतरही समाजाची आहे की त्या लोकांपर्यंत, मला वाटतं की लोकांपर्यंत जेव्हा या गोष्टी न्यायच्या आहेत ना तर तेव्हा आपल्याला तशी व्यवस्था उभारायला लागेल. आता त्या व्यवस्थेमध्ये भरपूर सारे गॅप्स आहेत आणि त्यामुळे त्या व्यापक समाजपटलापर्यंत जाण्यामध्ये मर्यादा आहेत. दुसरं, समाजाचा आपण जेव्हा भाग असतो, सो मला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण ते सांगितलं होतं की त्या प्रिन्सिपलला धरून मला एखादा लाभ मिळाल्यानंतर मी तो माझ्या समाज बांधवांना देण्यासाठी काय करतोय ही जाणीव आपल्याला निर्माण करायला लागेल. काही वेळा खूप असं होतं ना की माझं झालं की संपलं, मी इतरांचा विचार करण्यामध्ये कमी पडतो. त्यामुळे मला वाटतं की ही सामाजिक जाणीव आपण जेवढी प्रगल्भ करत जाऊ तेवढा ह्या गोष्टी अधिकाधिक लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतात. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना बऱ्याचदा असं बोललं जातं की या व्यक्तीला तर आरक्षण मिळालंय म्हणून ती पुढे गेली, गुणात्मकच्या दृष्टिकोनातून ती पुढे गेलेली नाहीये. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? किंवा एक पर्टिक्युलर जो ग्रुप आहे जो आरक्षण घेतोय त्या बेसिसवर पुढे जातो, मग त्यांनी स्वतःला गुणात्मक सिद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण ते कुठेतरी लॅग होताना दिसतं आणि त्याच्यामुळे पूर्ण सिस्टीम पण लॅग होताना दिसते. हे खूप इलिट ओपिनियन आहे. ओके, प्लीज. म्हणजे मी हे अजून सोपं करून सांगते की माझा मुलगा की ज्याचे आई वडील दोन्ही बरं कमवतात, त्याला रोजचं 2-3 वेळचं जेवण छान मिळतं, त्याने हात ठेवला त्या वस्तू आम्ही अफोर्ड करू शकतो, आम्ही ते त्याला घेऊन देतो, तो एका उत्तम शाळेत जातो, त्याला ट्युशन लावलेली आहे, असं आहे. आणि माझ्या मैत्रिणीचा मुलगा किंवा आमच्या घरी काम करणाऱ्या ताईंच्या मुलीचं उदाहरण आपण घेऊया की एकटी आई आहे आणि म्हणजे आमच्याकडनं आमच्यासारख्या 2-4 ठिकाणी काम करून जे काही उत्पन्न येतं त्याच्यावर ते त्याची गुजराण करतात. त्यांनीही बऱ्याच शाळेत घातलेलं आहे तिला. पण आता मी म्हणते की त्या मुलीला माझ्या मुलासारखी शाळा अफोर्ड करता येत नाहीये. अशा वेळी तिला आरटीईचं आरक्षण जे मिळतं शाळांमध्ये ते मिळालं नाही तर जी शाळा पार्थ अफोर्ड करू शकतोय ती मुलगी कधीच करू शकणार नाही.
मग याच्यात आपण गुणात्मक रचना कुठे आणली? आपण हे कसं ठरवलं की पार्थ इज अ गुड बॉय अँड दॅट गर्ल इज नॉट. म्हणजे फक्त याचे आई वडील चांगलं कमवतात म्हणून त्याला त्या शाळेचा अधिकार, आणि तिची आई ते कमवत नाही आणि म्हणून तिला नाही. मग याच्यात आपण गुणात्मक दर्जा या दोन मुलांना काय लावणार आहे? मी हे उदाहरण देऊन याच्यासाठी सांगते की आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आता हे उदाहरण घेऊयात की जव्हार मोखाडा भागातनं एखाद्या ट्रायबल कम्युनिटीतल्या मुलाला इंजिनिअरिंग पर्यंत येण्यासाठी आणि मुंबई पुण्यातल्या मुलाला इंजिनिअरिंग पर्यंत येण्यासाठी उपलब्ध असलेलं शिक्षण, उपलब्ध असलेली इकोसिस्टीम, याचे आईवडील घरी अभ्यास घेऊ शकत असतील, त्याचे आईवडील घेऊ शकत नसतील, अशी इकोसिस्टीम, त्या दोन्ही गोष्टी कधीच समान नसतात. भारताची समाज रचना ही समान नव्हती, ती कायम विषम होती, विषम आहे, आणि तिच्या समानतेकडे न्यायचं आपण आता चर्चा करतो. तर त्यामुळे ह्या दोघांना जर मला इंजिनिअरिंगच्या लाईन पर्यंत आणायचं असेल तर मग त्या परीक्षेपर्यंत तिथे परीक्षा दिली तर हा याच्या इकोसिस्टीम मधनं त्या परीक्षेला सामोरा जाणार आहे, हा याच्या उपलब्ध इकोसिस्टीम मध्ये जाणार आहे. त्यावेळी मला सामाजिक न्यायाची भावना ठेवून दोघांना न्याय द्यावा लागतो. त्यामध्ये ज्या मुलाला तो एसीत अभ्यास करणार आहे, त्याला पर्सनल ट्युटर शिकवायला येणार आहे, त्याचा गुणात्मक दर्जा, आणि ज्या भागामध्ये पुरेशी वीजही नाहीये त्या भागातल्या मुलाच्या शिक्षणाचा गुणात्मक दर्जा किंवा त्याचा बौद्धिक गुणात्मक दर्जा, अशी तुलना आपण करू शकत नाही. समाजाला एका चांगल्या पॉझिटिव्ह दिशेने किंवा काय म्हणतात ना, एक समृद्ध लोकशाहीच्या दिशेने जायचं असेल तर सामाजिक न्यायाची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आपल्याला जिवंत ठेवायला लागेल. आणि तिथे आपण असं नाही म्हणू शकत की याच्यात मग गुणात्मक म्हणजे हे दिस इज व्हेरी इलिट, पण तसं नाही होत आपण समाज म्हणून. अजूनही खूप मोठा समाज आहे की त्यांच्या गरजा, बेसिक गरजांसाठी झगडतायत लोक. त्याच्यामुळे त्यांना बुद्धी कमी आहे की जास्त आहे हा मुद्दा नाही, तो काय परिस्थितीतनं स्ट्रगल करून पुढे येतोय, अशा वेळी त्याला हात देणं, त्याला मदत करणं ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. पण पुन्हा एकदा विचारायला आवडेल की समानता म्हणून जर मी आज आरक्षण जे कुठल्याही याच्यात असेल किंवा खास करून महिलांचं असेल ते हटवलं तर महिलांच्या संधी कमी होतील का, त्या नव्याने खूप पुढे येतील किंवा काय बदल घडतील? कारण खूप लोक असे बोलतात किंवा तुलाही अशा गोष्टी ऐकायला येतील की आरक्षण आहेत म्हणून सगळ्या गोष्टी चालल्यात, की आरक्षण आहेत म्हणून महिलांना रिप्रेझेंटेटिव्ह तरी केलं जातंय. पण जर उद्या, कारण आता तुझ्या ज्या मतांनुसार उद्या जर आरक्षण हटवलं आपण महिलांसाठीचं, ऍटलिस्ट फक्त राजकीय क्षेत्रातलं, बाकीचं नसताना, तर महिलांना वेगळ्या संधी मिळतील आणि खूप महिला पुढे येतील का? काय म्हणजे काय पिक्चर असू शकतो? आता ज्या महिला राजकारणात आलेल्या आहेत त्याची सुरुवात महिलांना राजकीय आरक्षण मिळालं तिथे. 60-50-60च्या दशकामध्ये महिलांची विंग होती राजकीय, किंवा त्याला महिला त्या विंगला अध्यक्ष होती महिला, अशी रचना आपण ऐकली नाही. जेव्हा महिलांना आरक्षण मिळालं आणि आता महिला लोकप्रतिनिधींची संख्या वाढणारच आहे किंवा ते मॅन्डेट आहे, तेवढ्या बायका तुम्हाला उमेदवार म्हणून द्यायच्याच आहे, अशा वेळी राजकीय पक्षांनी आपलं एक केडर महिलांचं तयार करायला सुरुवात केली, ज्याच्यातनं महिला मोर्चा, महिला आघाडी, त्याचे अध्यक्ष, महिलांचे उपक्रम, हा सगळा प्रकार सुरू झाला. त्यामुळे हे सगळं नसतं तर कुणीही याच्यावर जाणीवपूर्वक प्रयत्न केले नसते. एवढं पुरोगामी म्हणवणारे नेतेही इतके पुरोगामी नाहीयेत. त्यामुळे मला वाटतं की आज त्या बायका दिसतायत, त्यांना ती स्पेस मिळाली, याचं मूळ त्या आरक्षणात आहे. म्हणून मी जे मगाशी म्हटलं ना की सामाजिक न्याय आणि त्या व्यक्तीला त्या रेषेपर्यंत आणणं हे समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे, आणि आरक्षणातनं ते काही प्रमाणात अचीव होतं किंवा त्याची सुरुवात होते. लोक विचार करायला लागतात, संधी द्यायला सुरुवात होती जी मिळत नाही आणि नाही मिळत, ती खूप साऱ्या महिलांना अजूनही नाही मिळत. नसतं तर काय झालं. पण ओव्हरऑल एक महिला म्हणून तुला समोरच्या महिलेला काय सांगायला आवडेल फॉर राजकीय दृष्टिकोन? म्हणजे जर एखाद्या गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोन बघायचं असेल तर कसं बघावं? कारण बऱ्याच वेळा मला वाटतं तो थोडासा कुठेतरी मिस असतो किंवा आपण सगळ्या अँगलनी बघतो. एक म्हणजे आई म्हणून त्या महिलेकडे बघितलं जातं की ती महिला एक जी जाणीव असते त्या भावनेने समाजाकडे बघते किंवा अरे याला लागले, त्या सिंपतीच्या भावनेने त्याकडे बघितलं जातं. पण एक राजकीय भावनेने कुठल्याही अँगलकडे मला वाटत नाही की महिला तितक्या चांगल्या प्रकारे बघतात. राजकीय अँगलने महिला राजकारणाकडे बघत नाही असं नाहीये. आपण ज्या काही कॅटेगरीज मगाशी बघितल्या राजकीय महिला नेत्यांच्या, त्या कसं असतं ना की आपल्या प्रत्येकाचं जे अपब्रिंगिंग असतं तसा आपला दृष्टिकोन बनत जातो आणि आपण प्रत्येक घटनेकडे आपल्या दृष्टिकोनातनं, आपल्या चष्म्यातनं बघत असतो. नक्कीच. आत्ताच्या ज्या महिला राजकारणी आहेत त्या पण त्यांच्या चष्म्यातनं आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं सगळ्या राजकीय घडामोडींचं आकलन स्वतःपुरतं करतायत, स्वतःची इकोसिस्टीम पक्ष म्हणून करतायत. आता मेसेज द्यायचा असेल तर मी एवढंच म्हणेन की बायकांनी लढलं पाहिजे. सगळ्या
कम्फर्ट झोन मोडून लढलं पाहिजे, अजिबात मागे नाही राहिलं पाहिजे आणि थोडासा राजकीय दृष्टिकोन अजून व्यापक आणि प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मी यापूर्वीच्या एका पॉडकास्टमध्ये मांडलं होतं की जेव्हा असे शिंदे आणि अजित पवारांसारखे लोक किंवा पक्षाच्या वाटाघाटी अशा जेव्हा चर्चा होतात तर तिथे सगळे बसलेले पुरुष दिसतात, तिथे महिला का बसून वाटाघाटी करत नाही किंवा त्या का ठरवत नाही कोणाला द्यायचंय आणि कोणाला नाही द्यायचंय. किंवा महिला राजकारणी पण जे असतात त्यांना ते नाही, आपण बॅकस्टेज इट्स ओके. म्हणजे अगदी आता इंदापूरची राजकीय घटना खूप चर्चेत येतं. हर्षवर्धन पाटील शरद पवारांना भेटले अशी बातमी खूप आली आणि मग दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये ते म्हणले नाही आम्ही पवार साहेबांना भेटलो तेव्हा सुप्रिया ताई पण तिथे बसलेल्या होत्या. म्हणजे मान्य आहे की शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत, पण त्या खासदार आहेत ना तिथल्या, त्यांच्या राजकारणावर त्यांच्या समाजकारणावर तुमच्या येण्या न येण्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे ती गोष्ट थेट सुप्रिया सुळेंशी का जोडली जात नाही हा मला बाहेरून बघताना प्रश्न पडतो. त्यामुळे मला वाटतं की महिलांनी मेन स्ट्रीम पॉलिटिक्समध्ये यायला पाहिजे, की पोझिशन्सवर यायला पाहिजे, डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये यायला पाहिजे. उलट महिला जेवढ्या जास्त डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये येतील तेवढी पॉलिटिकल गव्हर्नन्स आणि सोशल प्रोसेस आपली स्ट्रेंथन होईल. पण याचा पुढे पुन्हा प्रश्न उभा राहतो ना की पक्ष आणि त्यांनी दिलेले जी काही बाउंड्रीज आहेत त्यात काम करताना त्यांना तो चान्स मिळतोय का नाही. फाईट फॉर इट, आस्क फॉर इट. तुम्ही का मागे थांबताय? जा बसा मागा. आपण मागितल्याशिवाय काय मिळत नाही असं वाटतं मला. राजकारणात तरी तिकीट पण मिळत नाही मागितल्याशिवाय. तर एवढं जर काही मोठं मागायचं असेल तर केलं पाहिजे. काँग्रेस आणि भाजप ह्या दोन पक्षांची रचना जशी आहे त्यामध्ये काही प्रमाणात महिलांना त्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये स्पेस मिळते. त्यामुळे देशाने शीला दीक्षित यांच्यासारख्या मुख्यमंत्री दिल्लीत बघितल्या, वसुंधरा राजेंसारख्या मुख्यमंत्री राजस्थानमध्ये बघितल्या. मला वाटतं की असं काही महाराष्ट्रातही व्हावं आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या महिला राजकारण्यांनी फाईट करायला पाहिजे. स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांच्या आधी फाईट करायला पाहिजे. बाहेरच्यांशी फाईट करता स्वतःशी फाईट करत राहा तुम्ही. आता अजून एक आहे की ज्या नवीन मुली आहेत किंवा ज्या जसं तू मगाशी एक नाव घेतलंस तशा नवीन मुली आहेत ज्या खेड्यातून काहीतरी करू इच्छित आहेत पण त्यांना तेवढी स्पेस मिळत नाहीये की तेवढं सपोर्ट मिळत नाही. कारण खेड्यामध्ये बऱ्याच असं होतं ना की ज्याची शेती चांगली आहे, ज्याच्याकडे उत्पन्न चांगलं आहे त्यांना ती पाटीलकी मिळते, सरपंचकी मिळते आणि तसं ते वाढत जातं. पण तिथे एखादा व्यक्ती गमावला जातो त्यावेळेस मग त्या घरातल्या महिलेला किंवा मुलीला पुढे आणलं जातं. पण तशा मुली आहेत ज्यांना खरंच खूप काही करायचं, इच्छा ऍटलिस्ट राजकारणात यायचंय. कारण आता जर आपण तरुण लोक राजकारणात आलो तर हा कुठेतरी टॅग थोडासा पुसला जाईल की राजकारण गलिच्छ असतं आणि बाकी सगळं असतं. तर त्यांच्यासाठी काय करावं असं अपेक्षित आहे? मी जे मगाशी सोनाली जोगदंड नावाच्या लोकप्रतिनिधीचं उदाहरण दिलं ना, ती कुठल्याही मोठ्या जात वर्गातनं येत नाही, ती कुठल्याही मोठ्या राजकीय कुटुंबातनं येत नाही. तिचा नवरा राजकारणात तिचा कार्यकर्ता म्हणून पूर्ण वेळ काम करतोय, त्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिची 1.5 वर्षाची मुलगी कडेवर घेऊन तिने तिच्या पक्षाच्या काँग्रेसची कॅन्डिडेट आहे ती, तिच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत ती गावोगाव फिरत होती. ती ग्रामीण भागात काम करते, वाशिम जिल्ह्यात काम करते. अशा मला वाटतं की सोनाली आणि तिच्यासारख्या मुली ह्या उद्याच्या राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी उदाहरण बनलं पाहिजे. आता काय होतं की सगळी चर्चा सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे किंवा फार फार तर अजून चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांच्या भोवती येते आणि संपून जाते. मला वाटतं ह्या ज्या तळागाळात काम करणाऱ्या मुली आहेत ना, ह्या खऱ्या रोल मॉडेल्स आहेत आणि त्यांचं काम, त्यांची राजकीय मांडणी ही समाजापुढे येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुझ्यासारख्या माझ्यासारख्या लोकांना इथे बसून जो प्रश्न पडतो की आपण त्यांना काय करून द्यायला पाहिजे, मला वाटतं की त्या खूप सक्षम आहेत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी. फक्त त्यांना एक संधीची गरज असते. कधी कधी ती संधी घरातला करता पुरुष गेल्यानंतर येते, कधी कधी ती आपल्यात उपजत असतं, कधी कधी कुटुंबाला. म्हणजे जसं सोनालीच्या बाबतीमध्ये कदाचित उदयभानला ते जाणवलं असेल आणि त्याने तिला एनकरेज केलं असेल ते करायला. तर असं मला वाटतं की प्रत्येकीची राजकीय गोष्ट वेगळी आहे आणि ग्रामीण भागामध्ये कष्टाची, मेहनतीची तयारी ही उपजतच असते. मग संधी मिळाली तर मुली नक्कीच खूप चांगलं काम करू शकतात. ग्रामीण भागामध्ये म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या
जशा स्टॅम्प असलेल्या लोकप्रतिनिधी पण आहेत, तशा खूप चांगलं काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी पण आहेत. त्यामुळे मला वाटतं की आपण आजच्या पॉडकास्ट पुरतं होपफुल राहून ज्या चांगलं काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या अजून अजून गोष्टी आपल्याला कशा पुढे आणता येतील, कशी त्यावर मांडणी करता येईल, आपल्याकडून प्रयत्न करूयात. नक्कीच, कारण आपला मुद्दा तोच आहे की जितकं चांगलं आपल्याला सोसायटीपर्यंत पोहोचवता येईल किंवा समाजापर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवायचं आहे. कारण वाईट गोष्टी खूप असतात, पण जर त्याच्यावर चांगल्याचा प्रभाव असेल तर नक्कीच त्या कमी होतात आणि त्या बंदही होतात. आणि सगळ्यात शेवटला येताना ताई, खरंच तुझे खूप खूप धन्यवाद. बऱ्याचशा गोष्टींवर तू खूप पळखड अशी मतं मांडलीस आणि जी आम्हालाही आवडली, प्रेक्षकांना नक्कीच ती आवडली. त्याचबरोबर एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिला, कारण प्रत्येक वेळेस आपण जसं तू म्हणालीस आपल्या अपब्रिंगिंगनुसार किंवा जे सोसायटीत आजूबाजूला चाललंय, जे सोशल मीडियावर चाललंय, त्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलं जातं किंवा अरे माझं काम आहे पण ठीक आहे, चालतं चालतं हेच दिसतं ना, मग हेच असेल, हे पिक्चर बघितलं जातं. पण ऍक्च्युली त्याला बॅक ऑफ द थॉट प्रोसेस काय आहे किंवा बॅक ऑफ द त्याच्या मागे काय गोष्टी असू शकतात याचा जर विचार केला तर आपल्याला प्रत्येक योजना म्हण किंवा प्रत्येक निर्णय म्हण यात आपला बेनिफिट काय, ओव्हरऑल समाजाचा बेनिफिट काय आणि त्याकडे भविष्यासाठी आपण कसं बघू शकतो याचा एक पर्स्पेक्टिव्ह तरी तू मांडायला सुरुवात केलीस. त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, कारण प्रत्येक वेळेस महिलांनी बिझनेस वुमन होणं किंवा एका स्वतःचा व्यवसाय सुरू करणं यापेक्षाही कुठेतरी एक राजकीय गोष्ट समजून घेणं हे पण खूप महत्वाचं असतं किंवा राजकीय गोष्टीसाठी काय गरजेच्या गोष्टी आहेत या समजून घेणं खूप महत्वाचं असतं. कारण त्यानीच उद्याचा समाज घडणार आहे, उद्याचं भविष्य घडणार आहे किंवा उद्याचं आपण जे म्हणतोय एक सोसायटी घडणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच कुठल्या नवीन राजकीय विषयांवर तुम्हाला गप्पा ऐकायला आवडतील तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.